फोंडेंची पुरती, कारण फोंडेंजींना खूप आवडती भाजी। पाण्याचा तांब्या पण भरून ठेवला। आणि माझा दादू आता देवपूजा करत आहे। आज मी फलाहार खाणार आहे। आमच्या दूधवाल्या दादानी ना दूध खाली ठेवलेलं, कोकिळा तर मस्त आवाज करत आहेत, पण आता तो कुठं गायब झालाय काय माहित। आणि म्हणतो कसा झोपायचंय, वाय बेबे, मी थोडीच नाही म्हणले, घे। कणकणी आलेले आहे खूप कामं केल्यामुळे। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 9 वाजले आहेत आणि माझं तुळशी पूजन झालेलं आहे, व्यायाम पण झालेला आहे सकाळीच। आणि आता मी स्वयंपाक करत आहे आणि आज स्वयंपाकामध्ये मी करत आहे शापू आणि चुक्याची मिक्स भाजी, ह्याला हाटून भाजी पण म्हणतात। तर ही केलेली आहे मी फोंडेंची पुरती, कारण फोंडेंजींना खूप आवडती भाजी आणि माझा तर उपवास आहे। त्याच्यानंतर इथं भेंडीची भाजी पण केलेली आहे। आता फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत, आता चपात्या करून घेते। आता फोंडेजींना गरम जेवण देते। 9:15 वाजता फोंडेजी जेवण करत आहेत। 9:15 पण नाही वाजले, 9 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत। आज खूप लवकर जेवण करत आहेत, त्यांना उशीर झालेला आहे। आज लवकर जायचं आहे, आज काही रोजच लवकर येत असतं, पण आज अतिच लवकर चाललेलं आहे फोंडेजी ऑफिसला। फोंडेजीने देवपूजा पण नाही केली, त्याच्यामुळे लीजिए खा लीजिए, भेंडी भी खा लीजिए। मस्त मस्त गरमागरम भोजन। आज माझा नवमीचा उपवास आहे, त्याच्यामुळे मी नाही जेवण करणार, आज मी फलाहार खाणार आहे। लीजिए फोंडेजी, फोंडेजी खा के बताओ, सुक्का आणि शापूची हाटून भाजी मला आवडते। आता आवडली का? म्हणजे काय तिखट झाली का नाही? छान झाली एवढं। ठीक आहे, बरं झालं, छान झाली आहे। महिन्यातून एकदा मी आणत आहे, महिन्यातून एकदा, ठीक आहे। का खात नाही तुम्ही? आंबट नाही आवडत आम्हाला। मी तर खाते फोंडेजी, चिरंजीव खात नाहीत अजिबात। हालो बी। आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे। इथं फोंडेजीने भाजी नाही खाल्ली भेंडीची अजिबात, ऐसी रखी है। आणि आता फोंडेजींचा डब्बा भरते। फोंडेजी, मी तुम्हाला किती मदत केली आज? पाण्याचा तांब्या पण भरून ठेवला बॉटल भरण्यासाठी। 6ला उठत जातो मी, 6लाच उठते ना फोंडेजी। फोंडेजी आता किती वाजले सांगा? तुम्हाला जेवण किती वाजता दिलं मी? नो वर्ड्स। आवजो। पिशवी कुठे? पिशवी तिकडेच आहे फोंडेजी। आता मी सगळं घर स्वच्छ झाडू मारलेलं आहे, एकदम चकाचक दिसत आहे घर सुद्धा। आणि माझा दादू आता देवपूजा करत आहे, फोंडेजी लवकर गेल्यामुळे ऑफिसला। हरे चराचर विश्वरूपीन ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। आमच्या दूधवाल्या दादानी ना दूध खाली ठेवलेलं गेटवरती, क्या ही बोले इनको। मी खाली गेले, ही पाटी घेऊन आणि दूध आणलं, त्याची गाडी बंद पडली होती, त्याच्यामुळे तो खाली ठेवून गेलेला। पूजा झाल्यानंतर आता दादू जेवण करत आहे। हांजी, ही भाजी आवडली का बाळा? शापोनी चुका आवडली? ठीक आहे, मग मी प्रत्येक आठवड्याला करत जाईन, पप्पांना खूप आवडते। ठीक आहे, तिखट झाली? खालो खालो। मी आता थोडं वेळ नामस्मरण करते। चंडिका माया काली मी सद्भावे वंदितो पाठकाळी। नामस्मरण झाल्यानंतर मी आता फलाहार खाते। सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आणि आता दुपारचे 1 वाजले आहेत। घरातली काम नामस्मरण होईपर्यंत आता खाऊन घेते फलाहार। हॉल में बैठ के खाती हूँ। दादू दादू के मेरे मजे है बेटा, कुछ काम नहीं है आज। मेन दरवाजा पूछ बड़ा, सेपरेट डोर। ठीक है। बाकी आजचं बाहेरचं वातावरण खूप छान आहे, चांगलं आहे। आकाश निळसर दिसत आहेत, पण अधूनमधून ऊन पडतं, अधूनमधून आभाळ येत आहे, असं संमिश्र वातावरण होत आहे आजचं। चला, पण बरं आहे, रोजच्यापेक्षा तरी छान वाटत आहे। बाकी समोरच्या पिंपळा झाडावरती 2-3 कावळे, 2-3 कोकिळा मस्त आराम करत आहेत। हे बघा, कोकिळा तर खूप छान आवाज काढत आहेत।
आता मी सुद्धा थोडा वेळ आराम करते. कालचा अस्तर जोडलेला ब्लाऊज मला शिवायचा आहे, पण तो आराम झाल्यानंतर शिवते, जेवढा होईल तेवढा. आता सायंकाळचे 4:30 वाजले आहेत. थोडा वेळ मी आराम केला आणि आज दादू माझा घरीच होता, त्याच्या कॉलेजला सुट्टी होती. पण आता तो कुठं गायब झालाय काय माहित, त्याला फोन करून विचारावं लागेल आता. आणि माझा म्हणा सुद्धा आज सकाळी लवकर कॉलेजला गेलेला आहे 7 वाजताच. आज सुद्धा त्याच्या कॉलेजमध्ये NSSचा कार्यक्रम आहे, तर तो येईल कदाचित 5-6 वाजेपर्यंत येईल. आणि आता मी काल अस्तर जोडलेला ब्लाऊज शिवून घेते. तासानंतर माझा अस्तर पण जोडून झालेला आहे आणि ही आहे बॅक साईडची डिझाईन करायची अजून मला. आणि इथं सगळं अस्तर पण जोडून घेतलेलं आहे. आता उरलेला ब्लाऊज मी उद्या शिवेन. आता सायंकाळचे 5:45 वाजलेत, पण खूप अंधार पसरलेला आहे घरामध्ये, कारण बाहेर आभाळ आलेला आहे पुन्हा. चला लाईट लावते अगोदर. अंधार अंधार दिसत आहे घरामध्ये. जय श्रीकृष्ण भगवान. किचन मध्ये ठीक आहे, किचन मध्ये उजेड दिसतो, पण गॅलरीमध्ये थोडासा अंधार दिसतो. आणि हॉल का हाल तो पूछो ही मत. हांजी लेटा है. दादू गेलेला मित्राबरोबर केस कापायला. तुझे नाही ना कापले दादू? तू कब कट करने वाला आहे? करेंगे जब मन चाहे. अरे तुझे आता वेन येईल केसांची बाळा, एवढे वाढलेले आहेत. कापायचे बाळा वेळच्या वेळेला केस. 1 इंचच्या वर केस वाढवू द्यायचे नाहीत राजा. कितनी बार समजाया है. ये बहुत आलसी है, दाढ़ी भी बढ़ाता है, बाल भी बढ़ाता है. चला इथली पण लाईट लावते. गोविंद बोलो. जय श्रीकृष्ण भगवान. आता सायंकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि गॅसवरती मी आता तुरीची डाळ शिजायला ठेवलेली आहे आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलेला आहे. दादूला आज कॉफी प्यायची आहे आणि म्हणतो कसा की कप भरून कॉफी दे मला, मोठा कप भरून. म्हणलं ठीक आहे बाळा. आणि मी आज चहा कॉफी अजिबात नाही पिणार, उपवास असल्यामुळे. आणि माझा म्हणा आता जस्ट आलेला आहे. हांजी खूप थकले असते बाळा तू. यू आर लुकिंग व्हेरी टायर्ड. झोपायचंय? वाय बेबे. अरे काय काम केलं आज? आज कमी पोर आले होते ना. पोर आलेच नाहीत. तू जात आहे ऑनेस्टली. फर्स्ट इयर म्हणजे ज्युनियर वाले. हा ज्युनियर वाले कोणच नाही आले. म्हणजे आले पण खूप कमी आले ना. सिनियर्सला पण हात लावायला लागले. मग ते इन्स्ट्रक्शन द्यायचं ना. अच्छा की इथलं हा कचरा तिथं सॅग्रिगेट करायचं तिथं. आज तू फील्डवर भरपूर काम केलेलं आहे ना. मोजून 20 जण होत आणि रेग्युलर किती असतात? 30 ते 40 माणसं असतात. लवकर काम होतं ना. बरोबर बरोबर आहे. त्याच्यामुळे माझा मनात थकलेला आहे. खूप काम केलं लेकरांनी माझ्या. काही करेल एकाच तरी काम केलं का डाव्या उजव्या हाताने? तू कॉफी पितोय का बाळा? झोपतो आता. देवपूजा होऊ दे, नंतर झोप. ठीक आहे. हात पाय धु. दादूला आता कॉफी बनवून देते आणि नंतर मग दादू देवपूजा करायला बसेल सायंकाळची. आता दूध चांगलं उखळलेलं आहे. दादाला कॉफी देते. चलो दादू मस्त आज ब्रू कॉफी पिणार आहे. दिस इज इनफ. दूध उखळते वेळेस मी साखर टाकलेली बरं का दुधामध्ये. दादू हांजी लीजिए गरमा-गरम कॉफी. कॉफी बिस्किट बना ना, थोडी देतात. नाही नाही नाही, हमेशा नाही मंजूर करते. मी थोडीच नाही म्हणले. घे कुठे ठेवू काय? बरं हातात तर घे, मी आणून देते बिस्किट. संपले असेल तर काही सांगता येत नाही, असेल तर देते आणून. क्या कर सकते बेटा. 2-3 बिस्किट मिळाली. हे बघा 3 बिस्किट मिळाली. एवढीच होती घरामध्ये. दादूला देते. दादूला बिन बिस्किटचा चहा कॉफी पिऊ नाही वाटत ना बाळा? हो ना. रखियो इसमें, रखियो और एंजॉय कॉफी एंड बिस्कुट. जल्दी करो, पूजा पाठ करना है. आता दादू देव पूजा करत आहे सायंकाळची. म्हणा ये बाळा. प्राणाय स्वाहा प्राणाय स्वाहा.
टकलू मनाला कणकणी आलेली आहे खूप कामं केल्यामुळे. बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमान हनुमान कीलंकम श्री रामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोगः. सायंकाळची पूजापाठ झाल्यानंतर मी आता संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केलेली आहे बगर. या पातेल्यामध्ये डाळ शिजत आहे, डाळ जवळ शिजलेली आहे. आता तांदळाचं पातेल ठेवते भात शिजायला. चिरंजीव तर घरीच आहेत, फोडणीची वाट पाहत आहोत. फोडणी झाल्यानंतर आम्ही जेवण करतो. मला तर उपवास आहे म्हणून बगर खाणार आहे. तर व्हिडिओमध्ये सुद्धा आता आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.